आपला 6वा अध्याय चालू आहे. त्यातला 15वा श्लोक ध्यान योगाचा. मग तेणे घोषे ब्रह्मरंध्रद्वार उघडे सत्वर आपोआप असे मूर्धा स्थानी पद्म गर्भाकारे जणू ते दुसरे महदाकाश. तर ब्रह्मरंध्र म्हणजे परवा मी एंडला सांगता सांगता शेवटी सांगितलं होतं. ब्रह्मरंध्र म्हणजे क्राऊन चक्रामध्ये जे सेंटरला असतं त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. तिथून काही योगी प्राण सोडतात, म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज वगैरे त्या ब्रह्मरंध्राद्वारे त्यांनी फिजिकल बॉडी हे केलेली आहे, सोडलेली सोडतात म्हणजे. तर ते ब्रह्मरंध्रद्वार जे क्राऊन क्राऊन चक्रामध्ये सहस्राधारात आहे. सहस्त्रदल कमल जे आहे वर टॉपला, त्याच्यामध्ये ते रंध्र आहे. आणि असे मूर्धास्थानी म्हणजे मस्तकामध्ये पद्म गर्भाकारे, मी आत्ताच म्हणलं सहस्त्र कमल, सहस्त्र पाकळ्या असलेलं जे सहस्त्रार चक्र आहे आपलं, ते कमलाकार आहे, कमळ म्हणलं जातं. या सगळ्या एनर्जी सेंटर्सना, म्हणजे जी आपली चक्र म्हणून मी नेहमी जे म्हणते, ती कमळासारखी कल्पना केलेली आहे. त्याची एनर्जी सेंटर्स आहेत आणि त्याला प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या पेटल्स आहेत. जनरली सम अंक असलेले पेटल्स म्हणजे पाकळ्या आहेत प्रत्येकाला. 2 4 6 8 अशा पद्धतीनं 10. आणि क्राऊनच आहे ते सहस्त्र, म्हणजे 1000 पाकळ्या त्याला आहेत त्या कमळाला. असं ते पद्मकमल आहे. त्याच्या सेंटरला तिथे ते ओपन होतं. या साधनेतून जेव्हा कुंडलिनी वर चढत जाते, आज्ञाचक्रापर्यंत येते, तेव्हा ते वरचं क्राऊन ब्रह्मरंध्रद्वार त्याचं ओपनिंग स्टार्ट होतं, प्रोसेस स्टार्ट होते. असे मूर्धास्थानी पद्मगर्भाकारे जणू ते दुसरे महदाकाश. महदाकाश म्हणजे काय? आपला आहे घट आकाश, म्हणजे आपल्या शरीरातलं आकाश म्हणजे स्पेस. आणि ते आहे महदाकाश, सगळ्यात मोठं जे आकाश आहे विस्तारलेलं, ते तिथून ओपन होतं आपल्या ब्रह्मरंध्रातनं. अर्जुना जीवात्मा जेथे उत्कंठित स्वरूपाची भेट घ्यावयासी, तिथे ते पोचतं. म्हणजे जीवाशिवाची भेट म्हणतात ना, ती ही आहे. जीवात्मा परमात्म्यामध्ये एकरूप होतो, विलीन होतो. ते ते ब्रह्मरंध्रातनं जेव्हा जीवात्मा बाहेर पडतो, तेव्हा तो एकरूप होतो. तेव्हा म्हणतात जीवाशिवाची भेट. अर्जुना जीवात्मा जेथे उत्कंठित स्वरूपाची भेट घ्यावयासी. आता तो दुसऱ्या कोणाला भेटतोय का? तर नाही, स्वस्वरूपाला भेटतोय. कारण मी आत्मा आहे हा पहिला कॉन्सेप्ट आपण समजतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅज्युअली कळतं की मी डायरेक्ट परब्रह्म आहे. मी आय एम दॅट, मी तेच आहे. अहम ब्रह्मास्मी, हा जो आपला महावाक्य आहे, ह्याचा आपल्याला जेव्हा रिअलायझेशन होतं, तेव्हा आपणच आपल्याला भेटणार असतो. म्हणून स्वस्वरूपाची भेट, स्वतःच्या मोठ्या स्वरूपाची, प्रत्यक्ष स्वरूपाची भेट घेण्यासाठी उत्कंठित झालेला असतो आत्मा. तया लगी तृप्त करावया जाण, शिदोरी घेऊन तेजाचीच देवी कुंडलिनी येतसे धावून, द्यावया भोजन हृदयात बुद्धिरूप शाक घेऊनिया हाती, अर्पितया प्रती नैवेद्यतो तेथे द्वैताचे तो उरेची ना नाव, अर्पिता सर्वस्व ऐशा रीती. आता द्वैत तिथे उरत नाही. जेव्हा मी आणि तो एकच आहे हे कळल्यानंतर, मी वेगळा आहे हा आधीचा जो भाव असतो आपला, धारणा असते आपली, ती नष्ट होते आणि आपण एकरूप असल्याचं जाणीव त्या साधकाला आणि योग्याला झालेली असते ही साधना घडत असताना. आणि त्याला खेचून वर कोण नेतं, चढवतं कोण? तर कुंडलिनी शक्ती तिथे बसलेली आहे. ती आत्म्याला वरपर्यंत घेऊन जाते आणि ती एकरूपता घडवते. ते काम कुंडलिनी शक्तीचं आहे, आदिशक्तीचं आहे, की आत्म्यामध्ये आपल्याच त्याच्या स्वरूपाला
वर पोचवायचं काम आदिशक्तीचं आहे आणि ते कुंडलिनीद्वारे सुरुवात होते. बेसिक चक्रापासनं, मूलाधारापासनं. निज कांती ऐसी अर्पिता सकळ, झाली ती केवळ प्राणरूप. तिये वेळी कैसी भासली ते देख, सांगतो कौतुक धनंजया. असावी का जैसी पवनाची पुतळी, दिव्य सोनसळी वेढोनिया. आपुले ते वस्त्र मग तिने जाण, ठेवावे सोडून वेगळेची. किंवा पवनाची लागोनी झुळूक, मालवावी देख दीपज्योती. ना तरी ती वीज जैसी लखलखून, जावी हरपून आकाशात. आता ती विजेचीच उपमा आणि ज्योत आणि प्रखर तेजाची उपमा कुंडलिनीला दिली जाते त्या शक्तीला. त्याच्याशिवाय दुसरी कुठलीही उपमा तिथे दिली जात नाही. कारण पॉवर आणि एनर्जी लेवलवर ती शार्प एखाद्या विजेसारखीच आहे. त्यामुळे तिला तेज आणि वीज ह्या स्वरूपातच वर्णन तिचं केलं जातं. आणि तसंच इथे वर्णन केलंय की आपुले ते वस्त्र मग तिने जाणं, ठेवावे सोडून वेगळेची. किंवा पवनाची लागोनी झुळूक, मालवावी देख दीपज्योती. ना तरी ती वीज जैसी लखलखून, जावी हरपून आकाशात. तैसी ती हृदय कमळापर्यंत सरीच भासत सुवर्णाची. आता ती हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. किंवा तेजोरूप जळाची ती देख, जळाची ती तेथ, झरीच वाहत आली काय. मग हृदयाच्या मोकळ्या भूमीत जिरोनिया जात एकाएकी. अनाहत चक्रापर्यंत ती चढलेली आहे आणि त्याच वेळेला वरचं क्राऊन चक्राच्या सेंटरचं जे केंद्र आहे ब्रह्मरंध्रद्वार ते ओपन होत आहे. मग हृदयाच्या मोकळ्या भूमीत जिरोनिया जात एकाएकी. शक्तीचं माझारी, शक्तीचे स्वरूप तेव्हा आपोआप लय पावे. आता जरी ती ते म्हणावे शक्तीचं, जाणावी ती साच प्राणरूप. हृदयामध्ये प्राण असतो, प्राणाचं एक स्वरूप आतमध्ये असतं, त्याच्याशी ती एकरूप होऊन जाते तिथे. तिथे मग ती सळसळती वीज राहत नाही. त्या आत्म्याच्या तेजाच्या मध्ये ती विलीन होऊन जाते, एकरूप होऊन जाते. तेथे नादबिंदू कला आणि ज्योती सर्व हरपती एकाएकी. वायू निरोधन जिंकावे की मन, ध्यान ही संपूर्ण सरे तेथे. आता कल्पनेचे सर्व ही व्यापार, थांबती साचार स्वभावेची. आटती उघड पंचमहाभूते, ऐसी स्थिती तेथे होय देखा. पिंडेची करावा पिंडाचा तो लय, नाथ संप्रदाय ऐसा जोका. आता हा मी मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की जे ज्ञानेश्वर आहेत आणि त्यांचे गुरु आहेत ते सगळे नाथ संप्रदायाचे आहेत. नाथ संप्रदाय आपले जे नाथपंथी गुरु आहेत त्यांच्या लायनेज मधलेच हे सर्वजण आहेत. आणि नाथांची हे सुरू होते शिवापासनं. हे मागेही मी सांगितलेलं आहे. थांबा, इथे स्टार का दिलाय त्याचं थोडस इथे काय माहिती आहे ती मी बघून सांगते. नाथ संप्रदाय वेदोपनिषदांनी प्रकट केलेला व शंकराचार्यांनी विशद रीतीने प्रतिपादिलेला अद्वैत सिद्धांत नाथ संप्रदायाने स्वीकारलेला असून योग मार्गाने त्याचा अनुभव घेण्यास शिकविले आहे. आदिनाथापासून चालत आलेल्या धर्मतत्वांचा, आदिनाथ म्हणजे महादेव, आदिनाथापासून चालत आलेल्या धर्मतत्वांचा अनुभव मिळण्याची विशिष्ट पद्धती अनुसरणारा पंथ. या संप्रदायात गुरुपदिष्ट अशा मुख्यतः राजयोगाने कुंडलिनी जागृत करून आत्मानुभव घ्यावयाचा असतो. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी संप्रदाय परंपरा ज्ञानेश्वरांनी सांगितली आहे. आत्ताच मी सांगितलं त्या लायनेज मधनं हे सगळे जण येतात आणि म्हणून ते नाथ संप्रदायामध्ये ज्या पद्धतीनं राजयोग म्हणून जो सांगितलेला आहे त्या पद्धतीनं ती कुंडलिनीचा अभ्यास आणि जागृत करून आत्मानुभव, आत्मानुभव म्हणजे काय, मी आत्मा आहे आणि परमात्म्याचं
प्रत्यक्ष स्वरूप आहे हा आत्मानुभव झाला. तो ह्या पद्धतीनं ह्या मार्गाने सांगितलेला आहे नाथ संप्रदायामध्ये. वायू निरोधन म्हणजे प्राणायाम करून, खाली अर्थ दिलेला आहे. आपल्याला प्राणायाम करून आपण जे बंध लावले, लॉक्स लावले सुरुवातीपासनं, ते सगळे बंध लावून वायूचं निरोधन करतात, म्हणजे त्याला मध्ये थांबवतात आणि मग ती कुंडलिनी जागृत करतात. हा प्रॅक्टिसचा भाग आहे. हा एक एक दोन महिन्यात एका एका प्रयत्नामध्ये वगैरे असं काही होत नाही. ती ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ही सर्वस्वी सोलची डेव्हलपमेंट प्रिव्हियस इन्कार्नेशन मध्ये, म्हणजे प्रिव्हियस लाईफ मध्ये किती झालेली आहे पहिल्या जीवनांमध्ये, त्याच्यावर पूर्णपणे आधारित आहे. ही प्रत्येकाची केस वेगळी असते, हे मी पुन्हा पुन्हा सांगेन. कोणीच कोणाशी मॅच नाही करू शकत. त्यामुळे कधी कुंडलिनी जागृत होईल आणि ती जागृत होऊन एवढी प्रगती कधी होईल, हे प्रत्येक केस वेगळी वेगळी असल्यामुळे डिपेंड करतं की कोणाचा कसा प्रोग्रेस होईल. पण म्हणून थांबायचं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे घाई पण करायची नाहीये. जो आतून गायडन्स येतो, आपल्याला आत्मा सतत सांगत असतो, सतत इशारे देत असतो, मेसेजेस देत असतो. आपलं काम आहे त्याला ऐकणं. या काही गोष्टी मी सतत गेले अनेक महिने पुन्हा पुन्हा रिपीट करते विवेकाबद्दल. जो डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड आहे आपला, त्याचं त्याचं महत्व. त्याच्यानंतर आपल्याला आत्मा सगळं सांगत असतो. म्हणजे एखादं काम मी हट्टाने करायला जात असेन, समाजाचा विचार करून, परिवाराचा विचार करून, रिस्पॉन्सिबिलिटीजचा विचार करून, पण आत्म्याची एन्टायटलमेंट म्हणजे आत्मा ते करायला आलेला नसेल तर तो विरोध करतो आतून, की हे काम तू करू नकोस, हे काम तुझं नाही, किंवा हे तुझ्यासाठी नेमलेलं नाही, किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन तुला काम करायचं आहे, हे अगदी छोट्या स्वरूपाचं काम आहे, तुला मोठं काहीतरी करायचं आहे. जे काय असेल तो मेसेज त्या सोलचं कामाबद्दलचा, म्हणजे प्रत्येक सोलचा डिव्हाइन प्लॅन असतो. प्रत्येक आत्म्याचा एक प्लॅन असतो. तो आपण प्लॅन घेऊन आलेला असतो तो आत्मा, की त्यांनी या जन्मामध्ये काय करायचं आहे, काय शिकायचं आहे, कुठल्या वातावरणात राहायचं आहे, कुठला अनुभव घ्यायचा आहे, कुठले लेसन लर्न करायचे आहेत. हे सगळं तो पूर्णपणे पॅकेज घेऊन आलेला असतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक ह्युमन बिंगचा जर्नी चाललेला असतो आणि तिथे तो ठरवत असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला आवाज देत असताना सुद्धा आपण ऐकत नाही. आपण माणसं आपल्या शरीराच्या उद्योगांमध्ये इतके व्यस्त असतो की त्या आवाजापर्यंत पोचू शकत नाही आणि तो आवाज आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. ही प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीनं पण डिस्कनेक्टेड राहतो, त्याला त्याचं ऐकत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात आणि आतून वेगळा होतो आणि आपण माणसं वेगळंच काहीतरी जगत जगत असतो. आणि त्यामुळे लाईफमध्ये फ्रिक्शन्स येतात. म्हणजे काय, घासाघीस, प्रचंड दुःख, हे सगळं त्याच्यामुळे होतं. अडचणी येतात त्या त्याच्यामुळे येतात. कधी कधी जर्नीच्या अगेन्स्ट तुम्ही चुकीच्या पद्धतीनं चालत जाता. आत्मा काहीतरी वेगळं करायला आलेला असतो आणि त्याला जबरदस्तीनं तिसऱ्याच कामात लावलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला काहीतरी वेगळं कला शाखेमध्ये काहीतरी इंटरेस्ट आहे आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला कंपल्सरी मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला घातलं, तर त्या मुलाच्या आतमध्ये जे फ्रिक्शन होत राहील, म्हणजे घासाघीस होत राहील, की करावं लागतंय एक पण करायचा इंटरेस्ट वेगळा आहे, करावं लागतंय एक आणि करायचा इंटरेस्ट वेगळा आहे. सतत 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 स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगल, कंटिन्युअसली फिजिकल, मेंटल, इमोशनल, ह्या सगळ्या लेवलवर स्ट्रगल चालू राहतो त्या विद्यार्थ्याचा. आणि त्याला शेवटी अपयशच येत राहतं आणि कोणीच खुश होत नाही. ना पेरेंट्स खुश होतात, ना तो खुश होतो. अगदी अशीच आपली अवस्था होते जीवनामध्ये. ना आपण आपल्या बरोबरच्या लोकांना खुश ठेवतो, ना आपण स्वतः खुश राहतो, ना आपला आत्मा खुश राहतो आणि काहीच नाही. शेवटी जर एंड ऑफ द एज विचारलं व्यक्तीला, का रे बाबा आता जायची वेळ आली आहे, तर तू समाधानी आहेस का? समाधान मुख्य आहे. आनंदी आहेस का प्रश्न काही अर्थ नाहीये त्याला. समाधान, सॅटिस्फॅक्शन, लाईफचं सॅटिस्फॅक्शन. नाही सगळं छान आहे हो पण हे राहिलं, सगळं छान आहे हो तसं तर सगळं ठीकच आहे पण अमुक राहिलं, सगळं तर मस्त आहे हो पण तमुक राहिलं, किंवा हे बरोबर नाही झालं, हे मनासारखं नाही झालं. म्हणजे असं करत करत जर 15 मिनिटं त्याला विचारत राहिलं की प्रश्नाचं उत्तर दे उत्तर दे, तर 100 प्रश्न, 100 गोष्टी पॉइंट असे निघतील की नाही झालं.
त्या रकान्यामध्ये गोष्टी भरत जातील. सगळं ठीक आहे हो मध्ये इकडे जास्त भर येईल, की अमुक नाही झालं तमुक नाही झालं, तर सॅटिस्फॅक्शनच नाही. शेवटाला ना सॅटिस्फाईड पाहिजे सोल, की हो बाबा मी जे करायला आलो ते सगळं केलं. तेव्हाच आपण जर्नी फुलफिल्ड म्हणतो ना. आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला दर्शनाला जातो, चला कोल्हापूरला जायचंय, महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचंय, ते करायला गेलो आणि तिसरंच मार्केट फिरलो, मस्तपैकी चमचमीत खाल्लं, मिसळ खाल्ली, हे खाल्लं ते खाल्लं, रंकाळा पाहिलं, सगळं केलं आणि मंदिरच राहिलं, तर काय उपयोग आहे? मग आपण शेवटी म्हणणार अरे ते राहिलंच, हे बघायचं होतं ते राहिलंच, मग परत येऊ असं म्हणतो. आता कळलं परत काय येतो माणूस जन्म घेऊन, मग परत येतो. नाही पुढच्या वेळेला बघू, मग पुन्हा ती इच्छा घेऊन मनुष्य येतो. हे एक्झॅक्टली असं जन्मांमध्ये होत असतं. आपण जन्म घेत असतो, ते पर्पज घेऊन येतो, पण जेव्हा जसं आपल्या प्रकृतीचा आपल्याला टच होतो जन्मानंतर आणि सगळे इंद्रिय जागृत होतात, काही एका वयानंतर लहानपणी, त्याच्यानंतर मीपणा डेव्हलप होतो आणि मग सगळा गोंधळ सुरू होतो आणि पर्पज राहतं बाजूला आणि उद्योग तिसरेच होतात. आणि म्हणून आत्म्याचा आवाज मला काय पाहिजे, अशांतपणे रोज बसून 1 मिनिट, 2 मिनिटं, 5 मिनिटं, मला नक्की काय हवंय लाईफ कडनं, या लाईफच्या जर्नी मधनं मी नक्की काय पर्पज, मला माझं सर्व होतंय का, असा सतत विचार येतो. आणि मग आतून मग मेसेज यायला लागतो की नाही हे करायचं, हे करायचं, हे करायचं. मग ते आजकाल ते नवीन एक बकेट लिस्ट बनवायची म्हणून ते काही फॅड आलेलं असतं, नाही हे करून बघायचंय, करून बघायचंय. मग बकेट लिस्ट मधले 5 झाले, 10 राहिले. तर हे जे आहे ना, हे कळलं पाहिजे मेन पर्पज काय आहे, सेकंडरी पर्पज काय आहे, लॉंग टर्म पर्पज काय आहे, शॉर्ट टर्म पर्पज काय आहे. इतकं सिस्टमॅटिकली प्लॅन घेऊन येतो सोल, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही आणि सगळा गोंधळच गोंधळ उडून जातो. तर ह्या लाईनेज मध्ये ह्या पद्धतीनं वायू निरोधन करून मनावर ताबा मिळवून मग ध्यानाची अवस्था सुरू करून ह्या पद्धतीनं कुंडलिनी जागृत करून घेतली जाते आणि मग स्वतःच्या उन्नतीकडे, आत्म्याच्या एकरूपतेकडे प्रवास सुरू होतो. पिंडेची करावा पिंडाचा तो लय, शरीरानेच शरीराचा लय करायचा. म्हणजे काय? तर शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपल्याला ते सगळ्या विधी होतात तेव्हा ते सांगतात की हाडं जमिनीत मिसळली, आकाश तत्व होतं ते आकाशात मिळालं, अग्नीचं तत्व अग्नीत गेलं, असं सांगितलं जातं. तर त्या पंचतत्वांवर आधारित हा पिंड आहे. पिंड म्हणजे काय? आता पंचतत्वांचा आहे आपल्याला दासबोधात फार सुंदररित्या सांगितलेलं आहे. पंचतत्व सर्व रूपामध्ये आहेत. म्हणजे आपल्या शरीरात ज्या गोष्टी आहेत त्याच्यात आहे. म्हणजे नसा, नाड्या, हाडं, त्याच्यानंतर सगळं लिक्विड जे आहे फॉर्म ते पाण्याचं स्वरूप आहे, प्राणवायू आहे. अशा पद्धतीनं खूप सुंदररित्या पंचतत्व एक्सप्लेन केलेली आहेत. त्याच्याबरोबर आपली जी इद्रिक बॉडी आहे, म्हणजे आपली एनर्जी फील्ड आहे, एनर्जी एनॉटॉमी जी परवा दाखवली आहे, ती एनर्जेटिक अनॉटॉमी मध्ये सुद्धा 5 तत्व आहेत. ती चक्र 5 तत्वांवर आधारित आहेत. म्हणजे पुन्हा तिथे पंचमहाभूत आली. त्याच्यानंतर आपल्या क्वालिटीज ज्या असतात तिथे पण पंचमहाभूतांप्रमाणे आपला स्वभाव, आपलं वागणं किंवा इंद्रियांचं वागणं, हे सगळं तर इतकं जास्त म्हणजे मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, ही सर्व शरीराचे देहाचे भाग मिळून देह, त्यांनीच त्याचा लय होतो. म्हणजे त्या पंचमहाभूताच्या अभ्यासानेच पंचमहाभूतचा लय होतो. पिंडानीच पिंडाचा लय करायचा असतो. हा नाथ संप्रदायाचा प्रकार आहे, ही पद्धत आहे. अशी त्यांनी सांगितलेली आहे की आटती उघड पंचमहाभूते, ऐसी स्थिती तेथे होय देखा, पिंडेची करावा पिंडाचा तो लय, नाथ संप्रदाय ऐसा जोका. त्याला एक प्रोसेस असते. जेव्हा साधनेमध्ये जेव्हा जातो तेव्हा आतले टीचिंग्स जे असतात, टेक्निक्स, हे ओपनली शिकवले जात नाहीत, सर्वसामान्यांबरोबर डिस्कस केले जात नाहीत. त्या स्कूलमध्ये लायनेज मध्ये गेल्यावर आपल्याला तिथे दीक्षा दिली जाते आणि मग ते एक 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 एक्झरसाइजेस, एक 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 प्रॅक्टिसेस सुरू होतात आणि मग ती टेक्निक्स तिथे शिकवली जातात.
हा हा प्रकार होतो. कुठला आहे म्हणला त्यांनी आता, राजयोग. राजयोगाची मेडिटेशन्स पद्धती वेगळी आहेत, क्रियायोगाची काही मेडिटेशन्स तसं कॉम्बिनेशन करून प्रत्येक लाईनेज मध्ये ठेवलेलं आहे. सगळे टीचिंग्स प्रॉपर दिलेली आहेत आणि त्या पद्धतीनं ती क्रिया आणि सगळं पुढच्या गोष्टी साधना घडते. आदिनाथाची ती अंतरंग खुण दिली दाखवून नारायणे. आदिनाथाची ती गुप्त गुप्त असलेली खूण दिली दाखवून नारायणे. तया गुडार्थाची सोडोनी गाठोडी झाडोनी आघडी यथार्थाची. नारायणे म्हणजे परमात्मा श्रीकृष्ण. त्यांनी आदिनाथाच्या या टीचिंगचं हे इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की कसं ते करतात, कशी साधना होते, कशी प्रगती होते आणि काय करायचं असतं, बंध कसे लावायचे, प्राणायाम कसा करायचा आणि कुंडलिनी जागृत करून उन्नती कशी करून घ्यायची. त्याच्या आधी मी नेहमी सांगेन, प्युरिफिकेशन सगळ्यात मोठा पार्ट आहे, त्याच्याशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. चढतो शिडी आपण आणि एकदम त्या सापशिडीच्या खेळाप्रमाणे सापाचं तोंड येतं आणि झापकन खाली येऊन डायरेक्ट 2 वर आणि 5 वर येऊन बसतो माणूस. आणि अशी एक्झाम्पल्स आपल्याला समाजामध्ये दिसतात. आध्यात्मिक आध्यात्मिक असे गुरुपदाला लोक जातात आणि काहीतरी विचित्र काय कार्य त्यांच्या हातनं कृती घडते आणि सगळं झिरो होतं. सगळं पाण्यात जाते साधना. पुन्हा त्यांना परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते नेक्स्ट इन्कार्नेशन मध्ये. कारण जी गलत गोष्टी ते करतात, कदाचित ड्रग्स किंवा ऍडिक्शन किंवा शारीरिक संबंध चुकीच्या पद्धतीनं वासनेचा हे झालेला असतो, अनकंट्रोलेबल कंडिशन्स, या सगळ्या त्याचे कॉन्सिक्वेन्सेस लॉर्ड्स ऑफ कर्माच्या कर्मदेवतेच्या आधारावर त्यांना पुन्हा भोगाव्या लागतात आणि पुन्हा साधनेला सुरुवात करावी लागते. आणि ही वेळ येऊ नये म्हणून साठी प्युरिफिकेशन मस्ट आहे. ही वेळ येऊ नये म्हणून आहे ती. नाहीतर काय उपयोग आहे, साधना करायची, अभ्यास करायचा, सगळं करायचं आणि मग दाबून, जर इंद्रियांना दाबून कंट्रोल करून त्यांचं तोंड डावळून मुसक्या बांधून जर काही केलं तर ती गप्प बसत नाहीत. त्यांना शांत करावं लागतं. त्यांना शांत करावं लागतं. जसं लहान मूल एखादं वस्तू मागायला लागलं तर त्याला व्यवस्थित पद्धतीनं त्याला शमवावं लागतं. त्याची जी चुकीचा हट्ट असतो त्याला थांबवावा लागतो. दमदाटी करून ते थांबत नाही, पुन्हा पुढच्या वेळेला परत तेच मागतं. तशीच इंद्रिय आहेत लहान मुलांसारखी. त्यांची हे संपतच नाही, डिमांड संपत नाही. त्याला शांत करावं लागतं. आणि शांत हे विवेकानेच होऊ शकतात. कुठलीही इच्छा इंद्रियाची ही पूर्ण झाल्यानंतर बुद्धीच्या याच्यावर तावून सुलाखून त्या इंद्रियांना शांत करावं लागतं की तुला जे पाहिजे ते पूर्ण मिळालेलं आहे. आरडाओरडा करू शकत नाही. आपण मुलांना तसंच ट्रीट करतो, तसंच स्वतःला ट्रीट करायचंय की हवं हवं म्हणजे किती हवं, काही लिमिट आहे की नाही, मर्यादा मर्यादा आहे की नाही, प्रत्येक गोष्टीला मर्यादा हवी. यासाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामानी मर्यादा दाखवून दिली जन्माला येऊन, मनुष्यामध्ये राहून, की पत्नी बरोबर व्यवहार कसा असावा, माते बरोबर कसा असावा, स्वतः बरोबर कसा असावा, बंधूंबरोबर कसा असावा, समाजात कसा असावा, हे दाखवण्यासाठी त्यांनी माणसाच्या स्वरूपात अ, दिव्यता असूनही ती प्रकट केली नाही. कारण मनुष्य स्वरूपात होते ते, लिमिटेशन्स मध्ये राहिले. मर्यादा, दैवी व्यक्तिमत्व असून सुद्धा मर्यादा ठेवली त्या दैवत्वाला सुद्धा, दिव्यतेला सुद्धा मर्यादा ठेवली त्यांनी. उगीच कुठून आणून बाण मारला नाही, कुठे काहीतरी मंत्रजाप करून कोणावर शिक्षा केली नाही, काहीही दाखवली नाही जादू त्यांच्या हातातली. मर्यादा, मर्यादेचा पाठ राम आला होता शिकवायला. पण कृष्ण अवस्थेमध्ये असताना तिथे ते, जेव्हा त्यांना संताप होईल तेव्हा ते सुदर्शन काढू शकत होते. तो रोल वेगळा होता, रामाचा रोल वेगळा होता. तसंच आपलं पण असतं. आपल्यातही तो श्रीकृष्ण आहे, आपल्यातही तो राम आहे. आपण ती मर्यादा ओळखावी लागते. आपण म्हणतो माझी रामावर श्रद्धा आहे. नुसती श्रद्धा नाही, त्या रामाला माझ्यात उतरवलं पाहिजे मी. तर मी अधिकारी आहे, मी की रामाचं नाव माझ्या तोंडात मी काढेन किंवा मी त्याला मानते असं जरी म्हणणं, मी फार स्पष्ट माझे विचार आहेत आणि अगदी
कडक विचार आहेत हे, की लोक सहज म्हणतात मी कृष्णाला मानतो, मी अमक्याला मानतो, मी गणपती, पण तो गणपती आत उतरला आहे का? गणपती म्हणजे कान, म्हणजे कानांचा सुद्धा अर्थ आहे. सोंड म्हणजे काय त्याचा अर्थ आहे. बुद्धी कशी, नंतर पोट एवढं मोठं कारण ज्ञान संपादन केलेलं आहे अख्खं. हे सगळं आहे. कमरेवर त्याच्या सर्प गुंडाळलेला आहे, ती आहे कुंडलिनी शक्ती. असं त्याचं वर्णन आहे, त्याचा अर्थ आहे. गणपतीला एक वेगळा अर्थ आहे, कृष्णाचा एक वेगळा अर्थ आहे, रामाला एक अर्थ आहे. तो राम कळला पाहिजे, तो अर्थ घेतला पाहिजे. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. तो राम मला आतमध्ये नसा नसात उतरला तर मी रामाची भक्त आहे, असं आपण म्हणू शकतो. नुसता त्या मण्यांवर जप श्रीराम जय राम जय जय राम करून काही उपयोग नाही. तो राम आत उतरला की बस, मग जप करायची सुद्धा जरूरतच नाही आहे, कारण आपण एक्स्ट्रॅक्ट घेतला त्यातला. विठ्ठल, विठ्ठल आपण मानतो, अरे पण काय विठ्ठलाचा पेशन्स, तो उभा राहिला तिथे विटेवर भक्तासाठी. विठ्ठल कोणाचा तरी भक्ताचा सेवक बनून गेला. तेवढी नम्रता आपल्यात आहे, तेवढा पेशन्स आपल्यात आहे, तेवढं प्रेम आपल्यात आहे, अनकंडिशनल लव्ह, तेवढं सुंदरता, म्हणजे बाहेर त्याचं सावळं रूप, पण आतून त्याचं व्यक्तिमत्व कसं विठ्ठल, ते सगळं आपल्यात ते देवत्व आपल्यात उतरलं पाहिजे, तर आपण भक्ती केली. हे खरे खरे तर डीपर मिनिंग्स आहेत या गोष्टींना, पण आपण फार वरवर जगत असतो आणि हे सगळ्यांना नाही कळू शकत. तर ह्या पद्धतीनं साधना करणं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. एक आहे प्रॅक्टिकल साधना, एक असते ह्या पद्धतीनं साधना, एक असते आसनावर बसून करायची साधना. तर अध्यात्म हे जगलं पाहिजे. स्पिरिच्युअलिटी हे लाईफचा एक पार्ट आहे, रोजचा डेली रुटीन आहे. स्पिरिच्युअलिटी ही काही इंटरेस्ट नाहीये की मी स्पिरिच्युअल आहे म्हणजे त्याचा अर्थ असा नाही होत की मी खूप काही ग्रंथ वाचणार आहे किंवा खूप भजनं मी ऐकणार आहे किंवा खूप देवदेव देवदेव करणार किंवा रोज आपण पूजा केली म्हणजे मी आध्यात्मिक आणि अशा पद्धतीचा आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. आपण ज्याची पूजा करतो तो आपल्या आत उतरला पाहिजे, अगदी नसा नसांमध्ये वाहिला पाहिजे. जे मला भावतं, मला कळतं ते मी बोलत असते, आणि पहिले तर मी स्वतःवर अप्लाय केलं तेव्हा मी बोलू शकते. मला रामाचा अनुग्रह झाला 10वीच्या सुट्टीत. त्या ह्यांच्याकडे गेलेलो असताना गोंदवले महाराजांच्या मठामध्ये माझ्या सुंदर ब्युटिफुल चपला, लहानपणी 9वीत असताना, काय वय असतं, 14 15 असं काहीतरी, अशा लाल रंगाच्या सुंदरशा चपला खास आईनं आणल्या होत्या त्या, म्हणजे खरेदी करताना आम्हाला बहिणी दोघी आम्ही, मला लाल रंगाच्या आवडल्या म्हणून मी घेतल्या आणि त्या ट्रिप मध्ये मी घातल्या. आणि तिथे बरोबर माझ्या त्या चपला चोरीला गेल्या. त्या पहिला अनुग्रह माझ्यावर हा झालेला आहे आत्म्याचा. म्हणजे थोडीशी ही गोष्ट मी सांगते की गोंदवल्याला आम्ही सगळे फॅमिली गेलेलो होतो, जॉईंट फॅमिली आमची सगळी, दर्शन घ्यायला, आणि सगळ्यांच्या चपला होत्या खाली बाहेर काढलेल्या, बरोबर माझी चप्पल गेलेली होती. आणि त्याच्या आतमध्ये तिथे सतत धुनी, म्हणजे आता आताही असेलच, तेव्हा होती. मी परत गेले नाहीये त्याच्यानंतर गोंदवल्याला, बघू बोलावतील कधी तर जाणं होईल, जसं आता शिर्डीला झालं साईबाबांचं दर्शन. आज परत गेले नाही आम्ही तिथे, पण तिथे तो श्रीराम जय राम जय जय राम जप चालू होता आणि ते सगळं बघितलं. तिथे खूप काहीतरी आत हृदयात फील तर झालं, पण निघताना माझी चप्पल गेली. काकाला सांगितलं, काका चप्पल गेली, धाकटा काका माझा, तो म्हणला कोणीतरी तुझी घातली, तू कोणाची तरी घालून घे, असं म्हणून हसला. पण गंमत म्हणजे तिथे कुठल्याही चांगल्या चपला नव्हत्या. तिथे मला चपला मिळाल्या, अक्षरशः मला तर वाटतं ते सोडून गेला होता राम म्हणा किंवा कुणीतरी गुरु माझे, अत्यंत मोठ्या पायाच्या बाईच्याच चपला, पण झिजलेल्या, टाच झिजलीये त्याची. नंतर आपण एखाद्या कामवलीच्या वगैरे चपला बघतो ना, ते बिचारे लोक एकच चप्पल अनेक महिने घालतात, त्यामुळे त्यांचं थंब जो असतो पायाचा
तिथली जागा पण म्हणजे अगदी बोटांचे ठसे उमटवल्यासारखी ती चप्पल असते. झिजलेलं असतं त्या बोटांच्या खाली, असं गोल 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 असतं. आणि टाचेच्या खाली पण असा गोलसर खड्डा पडलेला असतो. आणि पायाने मोठी, मी 14-15 वर्षाची, आणि ती पाय पाय एवढा मोठा पाय, पता नाही कुठल्या बाईचा एवढा मोठा पाय असू शकतो, एवढ्या मोठ्या पायाची ती चप्पल. आणि मला माहिती नाही का ती चप्पल मला अट्रॅक्ट झाली, जबकि इतकी जीर्ण झाली होती ती. आणि गंमत म्हणजे तीच चप्पल घालून पुढची ट्रिप केली. आणि तीच चप्पल घालून, आणि 10वीचं सगळं वर्ष गेलं माझं सगळं, ट्युशनला तीच चप्पल, सगळीकडे तीच चप्पल बाहेर जाताना. मी काही मागितलीच नाही आईकडे येऊन दुसरी चप्पल. आई अक्षरशः घर बदललं तेव्हा ती चप्पल घरातनं गेली. पुढे 2-3 वर्ष मी वापरत होते. आणि आता त्याचं कोडं त्याला मला त्याचा अर्थ नंतर कळला, की असं घटना का घडली. तेव्हा मला काही कल्पनाच नाही आली काय झालं आपल्या बरोबर. तर तो झाला अनुग्रह आत्म्यावर. आणि दुसरी गोष्ट माझी झाली, की माझ्या जीवनातनं मोह काढून घेतला. मोह म्हणजे हवेपणा. कारण ती चप्पल, म्हणजे मला आवड होती सगळ्या गोष्टींची, प्रत्येक गोष्टीची, मुलींना असतेच. कानातलं, हे ते, ड्रेस, पर्स, चपला, आणखीन काय, दागिने, अमुक धमुक. नटायला आवडतं, आनंद साजरा करायला आवडणं, प्रत्येक गोष्ट करायला आवडणं, ही एक नॅचरल नेचर होती. पण त्यातनं जी हवेपणा असतो ना, म्हणजे मग नाही मिळालं की माणूस संतापतो, चिडतो, इरिटेट होतो, डिस्टर्ब होतो, दुसऱ्याला त्रास देतो. ती जी कंटेंट असतं ते काढूनच घेतलं. आणि त्याच्यानंतर मी इतकी शांत आहे, मी मागे वळून बघते, की जे मिळालंय त्याच्यामध्ये मी समाधानी राहिले. मला आश्चर्य वाटतं, हे मला नंतर कळलं अनेक वर्षांनी, की झालं काय होतं त्या दिवशी एक्झॅक्टली. आणि गंमत म्हणजे तो रामाचा अनुग्रह तो झाला. पुढे काही वर्षांनी गुरूंनी अनुग्रह दिला, तो रामाचाच जप. ते सांगायचे की माळ करायची. मला आजपर्यंत आठवत नाही मी बसून कधी माळ केली. पण माहिती नाही, ते रामाचं चरित्र अख्खं असं काही मी वाचलं नाहीये, रामायण वगैरे. आमच्या घरात रामायण नव्हतं. आणि असं म्हणतात की रामायण ठेवू नये घरात, असं काहीतरी म्हणतात, माहिती नाही, मी ऐकलंय असं, काही कल्पना नाही. रामायण मी वाचलं नाहीये, रामाची कथा मी वाचली नाहीये. पण टीव्हीवर जेव्हा मायथॉलॉजिकल सिरियल्स तेव्हा झाल्या, तेव्हा मी रामाला फार जवळनं पाहिलं, त्याच्या कॅरेक्टरला, की कसा तो लग्न करायच्या आधी गुरूंची आज्ञा मागतो आणि महादेवांची आज्ञा मागतो, की मी या रोल प्ले मध्ये जातोय, मी पती बनायला चाललोय, मी लग्न करायला चाललोय, तर माझं हे कर्म मी समर्पित करतो. तो राम मला कळला, की प्रत्येक छोटं कर्म तो समर्पित करतोय आणि मग तो करतोय. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज सांगतात, मी रामाचा आहे, हा प्रपंच रामाचा आहे, असं म्हणा, हे काम रामाचं आहे आणि मग करा. ते कनेक्शन मला लक्षात आलं, की का ते असं सांगतात. ही मुलं रामाची आहेत, ही नोकरी रामाची आहे, मी रामाची सेवा करतो आहे, असं म्हणून प्रत्येक शरीराचं कर्म करा आणि प्रत्येक रोल प्ले प्ले करा, त्याच्यावर काम करा. पण हे सगळं रामाचं, कर्तेपणा राहत नाही. आणि चक्क तो राम लग्नाच्या आधी जर समर्पित करत असेल विवाहाचं कर्तव्य आणि रोल आणि सगळा अहंकार पतीचा आणि सगळाच ओव्हरऑल, तर मग आपण का नाही करायचा. तेव्हाच तर आपण रामाचा जप करू शकतो, लायक बनू शकतो आपण त्याच्या. तर तसा राम मला कळला. आणि ती मर्यादा पुरुषोत्तमाची, ती तेज त्याचं, ती मर्यादा प्रचंडपणे अशी ऍब्सॉर्ब झाली. कसं झालं, काय झालं, मी नाही सांगू शकत. कदाचित ते अनंत जन्मांचं असू शकतं, 100%. त्यामुळे कर्तृत्व मानतच नाही मी या सगळ्यामध्ये. मला शेअर करायला आवडतं म्हणून मी शेअर करते, कारण कदाचित कोणाला तरी काहीतरी क्लू मिळेल यातनं. म्हणून माझे अनुभव मी सतत शेअर करत राहते, मोठेपणा सांगण्यासाठी नाही करत. कारण शिकण्यासारख्या गोष्टी खूप आहेत त्यातनं. माझ्या अनपेक्षितरित्या घडलं सगळं, पण कदाचित दुसऱ्याच्या कोणाच्या तरी कामात येईल, माहिती असेल तर. म्हणून मी शेअर केला. तर ह्या पद्धतीनं तो आतमध्ये अंतरंगात आपल्या ठसा उमटला पाहिजे, ज्याची आपण सेवा करतो, पूजा करतो, धारणा आपण त्याच्याबद्दल ठेवतो, किंवा आपल्या हृदयात प्रेम असतं त्याच्याबद्दल, त्या दैवताला आपल्या आतमध्ये उतरवलं पाहिजे.
फॉर एक्झाम्पल आपण आदिशक्तीची पूजा करत असू, सरस्वती असू दे, काली असू दे, नाही तर महालक्ष्मी असू दे, त्या आदिशक्तीचं स्वरूप आपल्या आतमध्ये आहे का? प्रत्येक स्त्रीमध्ये एक आदिशक्ती 100% मौजूद आहे. माझ्याकडे पेशंट्स येतात, ती जर आई असेल तर मी तिला पहिलं सांगते, तुझ्यातली आदिशक्ती जागृत कर. प्रचंड ताकद आहे तिच्यात आणि प्रचंड शक्ती आहे तिच्यात. काय पाहिजे ते ती सत्यात उतरवू शकते. इतकी जबरदस्त आयर्न विल म्हणतात ना, तशी आहे तिच्यात. काय वाटतं ते ती करू शकते. एवढी पॉवर आहे. मला आश्चर्य वाटतं जेव्हा स्त्रिया गळपटून पडतात. अरे आपल्या आतमध्ये ते आहे. ती शक्ती माता आपल्यात आहे. आपण फार भाग्यवान असतो स्त्रिया. जेव्हा आपण स्त्री देहात असतो तेव्हा तर ती 100% एनर्जी आपल्याकडे असते. शिवाय मस्क्युलाईन महादेव पण आहेत. तो शिव कुठे आहे आणि ती शक्ती कुठे ही ओळखावी लागते आपल्याला. का माणसं गळून पडतात? का स्त्रियांना कॉन्फिडन्स नाही येत? का मुलांच्या बाजूनी उभ्या नाही राहू शकत? का निर्णय नाही घेऊ शकत? का गळपटलेल्या असतात? तर त्या क्षणाला जर अशी कुठली केस माझ्या समोर आली तर मी पहिले सांगते, तुझ्यातली आदिशक्ती जागी कर पहिले. सणकवून उभी कर तिला, की सगळं बरोबर होतं. कारण ती स्त्री शक्ती, ती आदिशक्ती, ती तीच आहे, ती कुंडलिनी शक्ती आहे. ती पॉवरफुल आहे खूप जास्त. प्रत्येक उत्तम निर्णय घ्यायला ती मदत करते. शरीर चांगलं हेल्दी आणि पॉवरफुल ठेवायला मदत करते. निर्णय क्षमता देते. टॅलेंट देते. आपण प्रार्थना करतो, आपल्या ह्याच्यात आहे सप्तशती पाठामध्ये आहे की हृदयामध्ये प्रेम रूपानी वास कर, लक्ष्मी रूपानी वास कर, शक्ती, भक्ती, मुक्ती, ज्ञान, कला, वाणी, भाषा, वैराग्य या सर्व रूपाने तू हजर राहा माझ्यासोबत. अशी एक देवीला प्रार्थना केली सकाळची, एवढं एक वाक्य म्हणलं, ती शक्ती जागृत आहे. मग अशी ज्योत पेटल्यासारखी सतत आपल्या आतमध्ये राहते. हे मागावं लागतं. देवाकडे काय मागायचं मागच्या वेळेला पण मी सांगितलं. ही प्रार्थना पण मी करत आले. कुठून कळली, कोणी सांगितली, नाही सांगितलेली कोणी, कदाचित पूर्वीची आहे कुठली तरी. कायम मी म्हणत आले की शक्ती रूपानी, मुक्ती रूपानी, भक्ती रूपानी, ज्ञान रूपानी, वाणी रूपानी, कला रूपानी, भाषा रूपानी, वैराग्य रूपानी अखंड माझ्या सोबत राहा. आणि झोपलेली नाही, सुप्तावस्थेत नाही, जागृत अवस्थेमध्ये माझ्यात राहा. आणि मला या सगळ्या क्वालिटीज दे, सतत दे. करून बघा 8 दिवस प्रार्थना, चेंजेस दिसतील. हे सगळं मागावं लागतं, पण आपण तिसरंच काहीतरी मागतो. याचं काम होऊ दे, त्याचं काम होऊ दे, माझं काम होऊ दे. हे नाही काही मागायचं, ते आपोआपच होत असतं, कर्माच्या हिशोबाने होत असतं. आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी मागायचं असतं. अखंड सोबत राहा, विसर नका पडू देऊ. 1 सेकंद बोट सोडू नका. ही नैया पार करा, या चिखल स्वरूपी जगामध्ये सोडू नका रुतण्यासाठी. घेऊन जा मला तुमच्या बरोबर. हे मागायचं असतं गुरूंना. अशी ही साधना केली तर ही बसून साधना आत्ताच व्हायला पाहिजे असं नाहीये. चालता बोलता साधना ती ही असते. मग बसल्याबरोबर आपोआप ध्यान लागतं. कारण अखंड उठता बसता आपण एकच प्रार्थना करतो, म्हणजे आपण डायरेक्ट कनेक्टेड आहोत. डायरेक्ट सोर्सला आपण आपली पिन लावलेली आहे. इलेक्ट्रिकचं हेड लावतात तशी. मग काय? मग कुठली वासना नाही, कुठले विचार नाही, कुठला त्रास नाही, कुठलं टेन्शन नाही, काही राहत नाही. डायरेक्ट प्लग इन करायचं. त्या दोन शक्ती आपल्या आतमध्ये आहे. शिव सुद्धा आहे आणि शक्ती सुद्धा आहे. तया गुडार्थाची सोडोनी गाठोडी, झाडोनी या घडी यथार्थाची. नारायणाने सर्व हा मार्ग महादेवांनी स्थापित केलेला, हा त्यांनी उत्तमरित्या मोकळा करून सांगितला. उघडोनी तिचं दाखविली येथे, ग्राहक हे श्रोते जाणून या. सर्वांना त्यांनी नाथांचा हा पंथ पूर्णपणे सांगितला. पुढे बघूया काय होते. युजनैव सदात्मानं योगी नियतमानसा, शांतीम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छति.
ऐसे शक्तीचे ते तेज होता लीन जाय हरपोन देहाकार मग लोकाची या दृष्टी लागी देख होय तो निशंक अगोचर एरवी शरीर पूर्वीसारखेच परिगमेसाच वायूचे ते सोपटे काढून कर्दळीचा गाभा किंवा जैसा उभा करावा तो किंवा नभा लागी भावे हातपाय तैसे चिते होय शरीरगा अत्यंत हलकं होतं कारण जडपणा हा विषयांचा असतो. जडपणा शरीराला इमोशन्सचा असतो. जड होतं शरीर. कारण हे जे निगेटिव्ह एनर्जीज आणि थॉट्स आणि इमोशन्स आपण घेऊन बसतो ना त्याने जडपणा येतो इंद्रियांना आणि एनर्जी बॉडीला हेवीनेस येतो आणि जेव्हा या पद्धतीनं आपलं प्युरिफिकेशन होऊन आपली इनर स्टेट चेंज होते तेव्हा आपल्या जड शरीराला पण हलकेपणा येतो लाइटनेस येतो कारण विचारांचा ढग समोर नसतात क्लॅरिटी आलेली असते एखाद्या सामान्य माणसाचा ऑरा बघितला तर क्लिअर वॉयंट म्हणतात त्याला दिव्य दृष्टी असलेले लोक त्याला इंग्लिशमध्ये क्लिअर वॉयंट म्हणतात तर क्लिअर वॉयंट्स ना असं ऑरा म्हणजे गुरूंना वगैरे आता माझे गुरु होते अशा टाईपच्या गुरूंना माणूस समोर आला ना की त्याचं ऑरा मध्ये कलर्स दिसतात म्हणजे लाल कलर काळा कलर डार्क निळा डार्क डार्क कलर म्हणजे व्यक्तिमत्व गडद आहे हे कळतं आणि लाईट कलर्स येलो व्हाईट ब्लू पिंक पिंक इज लव्हिंग एनर्जी ते जर दिसले तर त्यांना पर्सन बघितल्या क्षणी कळतं त्याला काही विचारावं नाही लागत काय रे बाबा तू काय करतो काय काय रुटीन आहे काय काही नाही त्यांना ऑरामधनच कळतं काही लोकांना एनर्जी फील होते इमिजिएट झप 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 गोष्टी कळतात की अच्छा या माणसाचं पास्ट हा आहे प्रेझेंट आहे फ्युचर आहे असं कळतं तर ते वेगळ्या वेगळ्या क्लिअरवॉयन्सी आहेत त्या तर ह्या पद्धतीनं ते एनर्जी फील होते व्यक्तींची आणि अशी साधना असेल तर आपोआपच हलकेपणा येतो शरीराला तयासी सुलभ आकाशी संचार म्हणून खेचर नाव देती खेचर म्हणजे आकाशात संचार करणारे ख म्हणजे आकाश ह्या पद्धतीच्या योग्याला हे नाव दिलं जातं कारण ते आकाशात आकाश म्हणजे स्पेस जी आहे आकाश म्हणजे आपल्याला दिसतं ते आकाश नाही युनिवर्स मध्ये आकाश नावाची एक आकाशिक एनर्जी आहे एक फील्ड आहे त्याच्यामध्ये ते संचार करू शकतात म्हणजे सूक्ष्म काय म्हणू शकतो ॲबिलिटीज ओपन होतात त्याच्या प्युरिफिकेशन आणि साधनेमुळे आणि मग ह्या काही ह्या सिक्रेट लँग्वेज मध्ये या सगळ्या गोष्टी खऱ्या दिलेल्या आहेत तर त्या पटकन कळणार नाहीत पण जसं जसं प्रगती करतो त्या गोष्टी कळायला लागतात तर त्या आकाशामध्ये संचार आकाशिक फील्ड मध्ये संचार सुरू होतो या योग्यांचा पार्था ऐसे रूप पावता साचार दिसे चमत्कार लोका लागी साधक तो आत जाता निघोनिया वेगे पाऊले जी मागे उमटती सेवेसी सादर पाऊला गणिक सिद्धी आणि मादिक सिद्धी आणि मादिक उभ्या तेथे परिमा आपणासी तेणे काज काय पुढील ती सोय ऐका आता मग अशा व्यक्तीला अगदी मागे मी खूप पहिले मला वाटतं गेल्या वर्षीच्या सेशन्स मध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा आपण पूर्ण समर्पित म्हणजे हे एवढं सगळं जे आता आजच्या सेशन मध्ये आणि कालच्या सेशन मध्ये वर्णन झालं त्या पद्धतीनं जेव्हा तुम्ही कम्प्लीट क्लीन प्युरिफिकेशननी प्युरिफिकेशन म्हणजे काय की मला पाहिजे मला हवंय मग मी त्याच्यासाठी आहे मग इच्छा करा मग याला नको मिळू दे मला मिळू दे हे सगळं काहीच नाही जसा फ्लो चाललाय त्या फ्लो मध्ये राहणं म्हणजे जरा पण इकडे तिकडे न होणं एकदम स्थिर हे जेवढी आतापर्यंत भगवद्गीता आपण ऐकली जेवढं आपण ऐकलं ते सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये मध्ये राहून जेव्हा आपण कम्प्लीट डिवोटेड आणि सरेंडेड राहतो सरेंडर करून राहतो रामाला किंवा परमात्म्याला किंवा जे काय असेल त्याला तर त्या क्षणाला आपल्याला ओंजळीत ठेवून जसं कोणी जपावं तशी आपली स्थिती होते म्हणजे अगदी सांभाळल्यासारखं आपल्यापर्यंत कुठली
वाईटाची झुळूक येऊ पण नाही शकत, ती हवा येऊ नाही शकत, अनुभव येऊ नाही शकत. आधीच आयदर आयदर आधीच आपल्याला मेसेज येईल सोल कडनं, आत्म्याकडनं, की असं पॉसिबिलिटी आहे फ्युचरमध्ये, किंवा आपल्याला सांभाळलं जाईल. जरी सिच्युएशन आली तरी आपल्याला फेस नाही करावं लागत. त्यामुळे जणू काही ओंजळीत आपण फुलं धरतो, अगदी तसं आपल्याला तो परब्रह्म ते आपल्याला सांभाळत असतं. कारण आपण त्याचं बाळ आहोत, त्याच्याशी एकरूप झाल्यासारखी अवस्था असते. आपल्याला त्रास नाही होत. मग तुम्ही म्हणाल मग ते पत्रिका, मग ग्रह असतात, मग तो त्रास असतो. तो त्याला ऑलरेडी सेपरेट केलेला आहे ना. आणि अजून एक गोष्ट मी सांगितली मागे, ती पण आता पुन्हा इथे रिलेट करते, की जेव्हा तुम्ही गुरुला समर्पित होता, तेव्हा ते जे ग्रह तारे आहेत कुंडली मधले, कुंडली नॉट कुंडलिनी, कुंडली म्हणजे जन्म कुंडली, जन्मपत्रिका, त्याच्यामध्ये जे तारे असतात, या घरामध्ये हे, याच्या घरामध्ये ते, यांचं आता गोचर चालू आहे, मग काय अमकं चालू आहे, ढमकं चालू आहे, ते योग असे त्यांच्या, काय म्हणतात, त्या दशा चालू आहेत, महादशा चालू आहेत, त्यांचं ते फिरत राहो आकाशामध्ये, काही फरक नाही पडत. ते छोट्याशा चेंडू सारखे होतात जेव्हा गुरु आपल्या पाठीशी असतो. हा सुद्धा अनुभव आयुष्यभर मी घेतलेला आहे. मी मानतच नाही. येऊ दे ना, काय महादशा येत नसतील, ग्रहतारे येत नसतील, सगळ्यांच्या फिरतायत, माझ्या पण फिरत असतील, सर्व संतांच्या पण फिरत असतील, लोकांच्या फिरत असतील मोठ्या मोठ्या, पण ते लक्ष नाही देत. कारण त्यांनी समर्पित पूर्णपणे एका शक्तीला आहेत. ती शक्ती काळजी घेईल अशी अवस्था पाहिजे. ज्या क्षणाला मी म्हणेन, अरे बापरे आता मला मंगळ दशा आली, अरे बापरे मला आता साडेसाती सुरू झाली, अबकत कितीतरी लोक सांगताना असं आपल्याला दिसतं की अमुक चालू आहे, आणि त्याच व्यक्तीवर ती दशा इफेक्ट करते जेव्हा तो ऍक्सेप्ट करतो. ज्या क्षणाला आपण म्हणू की मला कुठलाही ग्रह तारा टच करू शकत नाही, मी अमुक शक्तीचा पर्सन आहे किंवा त्याला डिवोटेड आहे, ती शक्ती आपल्यावर इफेक्ट नाही देऊ शकत. ते ते येतात पत्रिकेमधले तुमच्या तारे ग्रह जे काय असतात त्याचे इफेक्ट्स येतात, पण ते बाहेरनं निघून जातात. ही रियालिटी आहे. किंवा तसे घटनाच घडत नाहीत जीवनामध्ये, तुमचं पूर्ण लाईफ चेंज होऊन जातं जेव्हा तुम्ही जबरदस्त लेवलवर गुरुला समर्पित असता. तुमचा करता करविता तो ती शक्ती असते. तेव्हा ते सगळे छोटे छोटे चेंडू होऊन जातात ग्रह तारे, त्यांची लागत नाही आपल्यावर. साधक तो जाता निघोनिया वेगे, पाऊले जी मागे उमटती, सेवेसी सादर पाऊला गणिक, सिद्धी आणि मादिक उभ्या तेथे. मग त्याला पूर्णपणे सेवा करायला सर्व सिद्धी आणि शक्ती तिथे मौजूद असतात. त्याच्या प्रत्येक पावलाला मागे 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 त्याला सांभाळलं जातं. म्हणजे काय, की त्याला सांभाळलं जातं, असं हातामध्ये ठेवून अगदी त्या आपल्या भक्ताला अगदी सांभाळ करतो. विठ्ठलाच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत प्रत्येक संताच्या बाबतीत, की कोणाच्या घरी, ते कबीराचं पण आहे, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई कौसल्येचा राम. का असे अनुभव येतात? जनाईला काय अनुभव आला, नंतर तिकडे त्या नामदेवांचं घरामध्ये तो श्रीखंड्या, तर असं असं सगळं आहे. तर ते हेच आहे, ते सेवेसी सादर पाऊला गणिक, सिद्धी आणि मादिक उभ्या तेथे. परी आपणासी तेणे काज काय, पुढील ती सोय ऐकाता. आता पुढचं बघू, हे सगळं मी तुला स्टोरी सांगितली. पृथ्वी आप तेज, देहाची या देही, ऐशा परी पाही लुप्त होती. पृथ्वी लागी जळ, टाकी विरवून, जळा जिरवून टाकी तेज. धनंजया तया तेजाला गिजाण, लोपवी पवन हृदयात. मग तो पवन एकला आपण, राहोतो धरून देहाकार. पुढे पार्था तोही मूर्धन्याकाशात, मिळोनिया जात संपूर्णत्वे. मस्तकातील आकाशात, मूर्धन्य आकाश म्हणजे जे महदाकाश सांगितलं आहे, ते आकाश शेवटी उरतं आणि आकाशात आकाश मिक्स होऊन जातं. मगाशी त्यांनी म्हणलं ना की पंचतत्वाचं हे पिंडाचं पिंडामध्येच कसं करायचं, तर ते इथे सांगितलेलं आहे एक्सप्लेन करून, की ते एकमेकांना संपवतात
आणि शेवटी आकाश उरतं आणि आकाश हे महदाकाशात राहून चक्रामधल्या त्या ह्याच्यामध्ये विलीन होऊन जातं, मिक्स होऊन जातं. आता कुंडलिनी नाम हे लोकोनी मारुत म्हणून ओळखीती. परी शिवरूपी जाया मिळवून राहे शक्तीपण तोवरिते. मग जालंधर बंध उल्लंघून सर्वथा भेदून काकी मुख मूर्धन्याकाशाच्या पहाडावरती चढवणी राहती होय तेथे. आता मारुती का म्हंटल असेल? तो उड्डाण करून गेला. मारुत म्हणजे वारा. अशा तेजाने तो उड्डाण करून जातो, क्रॉस करतोय. जालंधर बंध उल्लंघून म्हणजे त्या जालंधर बंध जो लागलेला आहे त्याला क्रॉस करून तो उड्डाण घेतोय आणि शिवाकडे जायचा प्रयत्न करतोय, आणि म्हणून त्याचं नाव बदलतं इथे. मूर्धन्याकाशाच्या पहाडावरती चढवणी राहती होय तेथे. ओंकाराच्या पाठी देवोनिया पाय. हे काक म्हटलंय त्याच. काकीमुख म्हणजे सुषुम्ना नाडीचे मेंदूकडील टोक, तेच ब्रह्मरंध्र. सर्वथा भेदून काकीमुख, त्याला भेद करून तो शिवाशी मिळण्यासाठी ती शक्ती भेदून निघून जाते. मग ती शक्ती नाही उरत, ती मारुत म्हणजे ती तशी पॉवरफुल होते की ती उड्डाण करून एकरूप होते त्याला. मूर्धन्याकाशाच्या पहाडावरती चढवणी राहती होय तेथे. ओंकाराच्या पाठी देवोनिया पाय, तत्काळ ती जाय मग पुढे. सारोनी पायरी पश्यंतीची मागे, पार्थाप जाऊ लागे वरी वरी. मग सर्व भावे नद्या जैशा रीती, मिळवनिया जाती सागराते. सगळ्या नद्या शेवटी जशा सागराला मिळतात त्या पद्धतीनं आपण त्या परब्रह्मामध्ये एकरूप होतो. परा आणि पश्यंती वाचेचे प्रकार आहेत. वाचेच्या चार अवस्थांपैकी पहिली, नाभिस्थानी राहिलेली निर्विकल्प आठवरूप पहिली वाचा, श्वासाचे पहिले स्फुरण. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा वाचेच्या चार अवस्था आहेत. मी इथे सांगितलेलं इन्फॉर्मेशन वाचून दाखवते. पश्यंती चार वाचांमधली दुसरी, परेपासून हृदयस्थानी ईशन मात्र उमटणारी भासरूप वाणी. मध्यमा चार वाच्यांमधली तिसरी. या चारी वाणींची उत्तम एक्सप्लेनेशन दासबोधात केलेली आहे. कंठस्थानी राहणारी मननात्मक वाणी वैखरी, जिच्या योगाने शब्दोच्चार होतो, ती चौथी वाणी, स्पष्ट उमटणारी वाणी. अशा ह्या चार वाण्या आहेत आणि त्याच्यामध्ये श्वास, कारण कुठलंही तोंडाने उद्गार काढायचा तर त्याच्या पाठीमागे प्राण लागतो, आपल्याला वायू लागतो. मुखातून सुद्धा शब्द बोलायला, तर त्याच्यावर आधारलेल्या आहेत. आणि अशा त्या चार अवस्था आहेत वाचेच्या. त्यातली पश्यंतीच्या मागे पार्था जाऊ लागे वरी वरी. मग सर्व भावे नद्या जैशा रीती, मिळून या जाती सागराते. अर्धमात्रेची ही सीमा ओलांडीत मूर्धन्याकाशात मिळे तैसी. पार्था ब्रह्मरंध्री मग स्थिरावोनी, बाहू पसरवणी सोहम भाव. सोहम, मी तोच आहे, ह्या भावनेमध्ये आपण एकरूप होऊन जातो. अर्धमात्रा. हम्म. ओंकाराच्या 3.5 मात्रांपैकी वरचा जो चंद्रबिंदू आहे ती अर्धमात्रा. ह्या खुणेने दाखवली जाणारी ही मात्रा. आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र सहस्त्र दल यामधील सीमा मध्य संधी, म्हणजे हे मधलं, आज्ञा म्हणजे डोळ्यांच्या इथलं आज्ञाचक्र, भुवयांच्या मधलं, आणि
क्राऊन चक्र, ब्रह्मरंध्र, हे सहस्त्रदल, सहस्रार चक्र, ह्याच्या मध्ये ती, म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या याच्यामध्ये ते मास्टर चोहानच्या थिअरीमध्ये तिथे फोरहेड चक्र दिलेलं आहे आणि त्यालाच तेच खरं थर्ड आय म्हणून सांगितलेलं आहे. जिथे मी मागच्या वेळेला एक्सप्लेनेशन सांगितलं की पीनल ग्लँड, कुटस्थ, ज्याला 15व्या अध्यायात एक्सप्लेन केलेला आहे, तो निळ्या रंगाची तो मणी, ज्याला क्रियायोगामध्ये सुद्धा नीलमणी म्हटलेला आहे, तर ती तिथे परमात्म्याचं स्वरूप आहे. तिथे ध्यान करतात क्रियायोगी पण. अर्धमात्रेची ही सीमा ओलांडीत मूर्धन्याकाशात मिळेतैसी, म्हणजे त्याही आज्ञाचक्राला आणि थर्ड आयला क्रॉस करून ती ब्रह्मरंध्रात ती उडी घेते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्ण तिची ऍक्च्युली ते हेच सांगितलं आहे की कुंडलिनी शक्ती हृदयापर्यंत, मॅक्झिमम थ्रोट पर्यंत चढू शकते आपली आपली साधना करून. काही लोक करतात, पण थ्रोटच्या पुढे तुम्हाला गुरु असल्याशिवाय, गुरुच्या आज्ञेनी, गुरुच्या समोर त्याच्या इन्स्ट्रक्शननी साधना करूनच चढवता येते, ती चढत नाही त्याच्या पुढे. आणि त्याच्यासाठी प्रचंड साधना आवश्यक असते आणि अनेक जन्मांची पुण्यशक्ती असावी लागते आणि गुरुच्या परमिशन शिवाय ती पुढे चढत नाही. त्यामुळे ही अवस्था अत्यंत पुढची आहे, म्हणजे खूप ऍडव्हान्स स्टेज आहे ही. पार्था ब्रह्मरंध्री मग स्थिरावोनी बाहू पसरोनी सोहम भाव, मग ते म्हणते मी तोच आहे. परब्रह्मा लागी देवोनी या मिठी तद्रूप शेवटी होय तेथे. महाभूतांची तो उरेची ना वार्ता, ऐसी एकश होता शिवशक्ती. मग ते झालं शिवशक्ती मिलन. हलून ती उठते, एवढा सगळा प्रवास करून ती शिवाला जाऊन मिळते आणि आत्मा तेव्हा तेव्हा म्हणतो सोहम, मी तोच आहे. मेघाची आकाशासकट सामरसी तेथे, आटोनिया जाते सकळही. मेघाची या द्वारा सागरापासून पार्था झाले पाणी वेगळे जे, तेची नदी रूप घेऊनिया जैसे सागरी प्रवेशे पुनरपी. धनुर्धरा तैसा पिंडाची आमिषे, शिवची प्रवेशे शिवा माझी. आता दुजे होते तेची एक झाले, एकची एक, एक एकची की ठेले स्वतः सिद्ध. ऐसी वाटाघाट करावया जाण, पार्था साक्षी कोण उरे तेथे. मूर्धन्याकाशाचा चिदाकाशी लय, ऐसी जी का होय स्थिती पार्था. तीच ब्रह्मस्थिती स्वानुभवेसाचं नित्यभोगी तोची सिद्ध जाण. मग ती ब्रह्मस्थिती आहे, ती अखंड, ती अनुभवता येते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तिथूनच प्राण सोडतात आणि एकरूप होऊन जातात. जेव्हा ते देह सोडायची वेळ येते, मृत्यू म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, त्याला मृत्यू म्हणतात मर्त्य जगामध्ये. पण जेव्हा देह ठेवायचा, पहिला हा देह सोडून पुढच्या जर्नीला जायचं असतं, तेव्हा तिथूनच प्राण काढतात ब्रह्मरंध्रातनं, तेव्हा ती मुक्ती असं म्हटलं जातं, कारण ती एकरूपता आहे ऍक्च्युली. तिचं ब्रह्मस्थिती स्वानुभवेसाचं नित्य भोगी तोच सिद्ध जाण. संवादाच्या गावी बसे नाही मात, जिका शब्दा तित स्वभावेती. वैखरी जीव आहे ऐसा अभिमान, किहा निवेदिन अभिप्राय. तीही ब्रह्मस्थिती पासोनिया पाहे, कैसी दूर राहे सर्वथैव. तिथे काही वर्णन करायची, शब्दांच्या पलीकडे सगळ्या गोष्टी जातात. म्हणून या गोष्टी त्या स्थितीला गेल्यावर लोक एक्सप्लेन करत बसत नाहीत, त्या स्थितीतच ते नसतात. प्रचंड पुढची स्थिती आहे, अगदी शेवटची दरवाजातली स्थिती असल्यासारखी ती उच्च स्थिती आहे. आणि मग तिथे काही सगळ्यांना, काही लोकांना ते सांगत बसत नाहीत अनुयायांना, किंवा काय काय चाललंय आणि काय नाही आणि काय अनुभव आहे, ती कधी आपल्याला ते ते वर्णन कुठेही मिळणार नाही, कुठल्याही ह्याच्यामध्ये मिळणार नाही, संतांच्या चरित्रामध्ये. नुसतंच ध्यानाला बसले, साधना झाली, ध्यान लागलं, समाधी लागली, एवढंच एवढंच म्हटलं जातं. पण ते ऍक्च्युली काय अनुभव आहे आणि काय तो काय ते सुख आहे किंवा आनंद आहे, हा कुठेही एक्सप्लेन केलेला नाही. तो
प्रॅक्टिकल बेस्ड आहे ते, प्रत्येकाने आपापला घ्यायचा असतो. अत्यंत आनंद स्थिती आहे ती ब्रह्मस्थिती ही, उच्चानंद स्थिती. संवादाच्या गावी बसे नाही मात. मात म्हणजे गोष्ट, जी का शब्दात इथं स्वभावेची, शब्दाच्या पलीकडे आहे. वैखरी जी पाप आहे, ऐसा स्वाभिमान की हा निवेदिन अभिप्राय. तीही ब्रह्मस्थिती पासून या पाहे कैसी दूर राहे सर्वथैव. चार ज्या वैखरी म्हणजे वाणी सांगितल्या, त्यातली वैखरी ही एक वाणी आहे, जी तोंडाने बोलली जाते, मुखातून येते. मध्यसंधी माझी मकार मात्रेचा रिघाव तोसाचा होई चिना. आणि शून्या लागी भेटावया जाण एकला तो प्राण अवघडे. परी तोची शून्य मिळवून या जाता आली निशब्दता शब्दा लागी. शब्द हे तिथपर्यंतच आहे, जोपर्यंत ही एकरूपता नाही होत तोपर्यंत शब्दांचं सामर्थ्य आहे. पण त्याच्यानंतर शून्य, नथिंगनेस, फॉर्मलेस, नथिंगलेस, म्हणजे काहीच उरत नाही तिथे. बोलण्यासाठी नाही, व्यक्त होण्यासाठी नाही, बघण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी नाही. शून्य अवस्था तिथे. शेवटी म्हणजे आपण पहिले देव धर्म हे ते करत 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 शेवटी शून्याकडे नेलेला आहे, नथिंगनेस. आपण जो विवेक चुडामणी करत होतो, तो जन्मापासून सुरू होतो, तो शेवटी नथिंगनेस कडे. प्रत्येक महागुरु जे आहेत, सद्गुरु, महान सद्गुरु, ते सगळे नथिंगनेस कडे नेतात एंडला. पण सामान्यांना ते काही कळू नाही शकत. ते म्हणतील नथिंग काही, तर मग काय करायचंय, हे सगळं छान चाललंय आपलं, जे दिसतंय डोळ्यांनी. पुढे जाऊन नथिंग म्हणल्यावर काय उपयोगच नाही काही. महाशून्याची या डोहा माझी आता, जेथे नाही वार्ता शून्याचीही. जे महाशून्य म्हणजे शून्य आणि महाशून्य म्हणजे जरा पण एक अनुभव नाही अशी स्थिती, आणि बिलकुलच काही नाही, पूर्ण मायनस मध्ये, ते महाशून्य. तेथे बोलासी या कोठोनी आठाव, हे तो सर्वथैव अनिर्वाच्य. म्हणून या कानी ऐकता येईल किंवा सापडेल बोला माझी. हे बघा, आता तेच सांगितलंय, कुठेही या ब्रह्मस्थितीचं वर्णन नाही, कारण ते कुठेही लिहून ठेवू शकत नाही. तो अनुभव घ्यायची वस्तू आहे ती. हे शून्य काय आहे, महाशून्य काय आहे, साधना काय आहे, ध्यान काय आहे, समाधी काय, प्रॅक्टिकल आहेत गोष्टी या प्रत्येकाच्या आपापल्या. ब्रह्मस्थिती तैसी नव्हे ती साचार, जाण हे त्रिवार सत्य बापा. स्वानुभवे ऐसी ब्रह्मस्थिती प्राप्त, जिये काळी होत दैवयोगे. तिये वेळी मग भावे तदाकार, ऐसेची हे सार जाणावेगा. हा स्वानुभवाचा विषय आहे, हा चर्चा करण्याचा विषय नाही. ब्रह्मस्थिती हा हा प्रत्येक तो साधक आत्मा स्वतः अनुभव घेतो आणि निघून जातो. त्याचं मन भरलं, वेळ आली, शेवटचं देह सोडायची वेळ आली की तो निघून जातो, ब्रह्माकार होतो, तदाकार होतो. जाणणे ते पुढे उरेची न पार्था, या परी पावता तद्रुपता. तेच सांगितलं मी आता, की तो तदाकार होतो, एकरूप होऊन जातो. जेव्हा काम संपतं इथलं पृथ्वी तलावरचं, तो निघून जातो तिथूनच. म्हणून हे राहो देखेस धनंजया, किती बोलू वाया त्याची आता, किती सांगू याचं वर्णन. जेथून या ऐसे होनी कुंठित, माघारे फिरत शब्द जात. तिथून आपलं जे मटेरियल हे जे वर्ल्ड आहे आपलं, त्याचा तिथे काहीही शब्द हे उरत नाही. शब्द नाही, स्पर्श नाही, काही काही कुठल्याही हे उरत नाहीत एनर्जीज तिथे. शिरे न वाराही विचाराचा तेथे, आयुष्य संपते संकल्पाचे. संकल्प असतो तेव्हाच विचार येतात. मला हे करायचंय, मी हे केलं होतं, माझा हा विचार होता, मी हे केलं पाहिजे. हे सगळे संकल्प आहेत, अजून करायचं राहिलंय म्हणून हे सगळं होतंय. इथे सगळं संपलंय, नथिंग. उन्मनावस्थेचे सौंदर्य जे साचे, तेवी तुरियेचे तारुण्य जे. जे का अमर्याद अनादी चोखाळ, विश्वाचे जे मूळ परब्रह्म. तेवी योगरूप, तेवी तेवी योगरूप वृक्षाचे जे फळ, चैतन्य केवळ आनंदाचे. आता या वेगळ्या अवस्था दिलेल्या आहेत इथे, त्यांची नावं आलेली आहेत. उन्मनी अवस्था, या सगळ्याचं वर्णन इंडिव्हिज्युअली
आपल्या दासबोधात फार सुंदर केलेलं आहे. उन्मनी अवस्था, मन परमात्म्यात विलीन झाले आहे अशी अवस्था. जागृती म्हणजे जागेपण, आपल्याला आपण आता जागे आहोत, जागृत अवस्थेत आहोत. स्वप्न अवस्था म्हणजे आपण झोपेत असतो, ती स्वप्न अवस्था. आपल्याला आपण ऍस्ट्रल मध्ये फिरत असतो ते स्वप्न. सुषुप्ती म्हणजे ऍक्च्युली झोपेत असतो तेव्हा एक म्हणजे आपण झोपेमध्ये दोन अवस्थांमध्ये असतो, कधी स्वप्नावस्थेत कधी सुषुप्तीमध्ये. गाढ झोप लागते ना, तेव्हा ती अर्धमृत्यूची स्थिती सांगितलेली आहे, की त्या शरीराला कशाचीच जाणीव नसते, ब्रेन चालू असतो फक्त. ती सुषुप्ती म्हणजे झोप, झोपेमध्ये. अशा तीन अवस्था सर्वांच्या अनुभवाच्या आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या सगळ्या अवस्था आपण सामान्य सगळे रोज अनुभवत असतो. जागेपणी जागृती, झोपेत स्वप्न पडतात तेव्हा स्वप्न, आणि झोपेत गाढ झोपेत असतो तेव्हा सुषुप्तीची अवस्था. सर्वांच्या अनुभवाच्या आहेत. चौथी किंवा तुर्या. तुर्या अवस्था म्हणजे स्वतःचे मन, इंद्रिये यांच्याकडेही साक्षीत्वाने पाहणे. स्वतःच्या चित स्वरूपाची ओळख झाल्यानंतरच असे साक्षीत्व स्पष्ट होते. या चार अवस्थांच्या पलीकडे असलेली उन्मनी अवस्था म्हणजे ज्या अवस्थेत स्वतःच्या परमात्म्याहून पृथक अस्तित्वाचा लय होतो. म्हणजे मी आत्मा आहे हे सुद्धा लक्षात राहत नाही. मी परब्रह्माशी एकरूप झालेलं आहे, काहीच उरत नाही माझ्यातली, मी नाही उरणार. मी त्या परमतत्वाशी एकरूप झालेली अवस्था ती उन्मनी अवस्था, साधनेमधली. आणि तुर्या म्हणजे स्वतःला बाहेर येऊन पाहणं, तुर्या अवस्था. स्वतःला स्वतःलाच बघणं समोर ठेवून, स्वतःच्या मनात काय चाललंय, इंद्रिय काय हल्लकल्लोळ माजवतायत, काय गोंधळ चाललाय, ते स्वतःला पाहणं बाहेर राहून, ती तुर्यावस्था आहे. आणि उन्मनी अवस्था जिथे काही उरत नाही. उन्मनी मनच उरत नाही, काही बघण्यासारखं काही उरत नाही, अशी ती उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्थेचे सौंदर्य जे साधचे, तेवी तुरियेचे तारुण्य जे. जे का अमर्याद, अनादी चोखाळ, विश्वाचे जे मूळ परब्रह्म, ज्यांनी निर्माण केलेला आहे केवळ संकल्पाने, तोही काही प्रकट नाही झालेला आणि म्हणून नथिंगनेस आहे, म्हणून शून्य आहे. कारण तोही प्रकट नाही झालेला, नुसतं त्यांनी विचार केला असं, अच्छा अशी असं एक युनिवर्स असावं, अशी सृष्टी असावी, हा नुसता संकल्प आहे त्याचा. त्यामुळे त्यांनी संकल्प काढून घेतला की सृष्टीचा नाश 1 मिनिटात. हा सगळा संकल्प आहे आणि त्या संकल्पात आपण किती महासंकल्प करत असतो, हे किती हास्यास्पद आहे. परमात्म्याच्या संकल्पात आपले अनेक संकल्प काम करत असतात. या महिन्याला हे, त्या महिन्याला ते, 4 वर्षांनी घर, 15 वर्षांनी मुलाचं लग्न, हे आपले संकल्प. त्याचं मूल, त्याचं लग्न, त्याच्या संकल्पात आपले संकल्प, किती हास्यास्पद. उन्मनावस्थेचे सौंदर्य जे साचे, तेवी तुरेयचे तारुण्य जे. जे का अमर्याद, अनादी चोखाळ, विश्वाचे जे मूळ परब्रह्म, तेवी योगरूप वृक्षाचे जे फळ, चैतन्य केवळ आनंदाचे. आकाराचा प्रांत, मोक्षाचा एकांत, जे का विरहित आदी अंत. महाभूताचेही पार्था जे का बीज, जेथोनिया तेज सूर्या तेही. ऐसे हे पूर्णपणे परब्रह्माच्या परम पॉवरफुल एनर्जी कडनं सूर्य आहे, चंद्र आहे, सर्व तारामंडळ आहे, सर्व युनिवर्स आहे, आणि त्या अर्थ वरचे आपण प्राणी आहोत, इतकुसे डॉट एवढे. केवढा महाअहंकार जीवाला. तर ते सगळ्याच ओरिजिनल एनर्जी ती आहे. त्या आदी आदी शक्ती म्हणजे तो जो आदी मानला जातो, तो तिथून सुरुवात होते सगळी. ऐसे माझे निज स्वरूप सहजतेची चतुर्भुज अंकुरले. मी 4 भुजा घेऊन मी इथे आलो आहे, ते त्याच स्वरूप आहे. त्याच्यातूनच माझं स्वरूप सुद्धा निर्माण झालेलं आहे. भक्त वृंदावरी नास्तिका कडोन झाले आक्रमण देखोनिया. अर्जुना निर्गुण स्वरूपाची भली देखे प्रकटली शोभा येते. म्हणून त्याला निर्गुण म्हणलेला आहे, कारण तो ती एक एनर्जी फॉर्म आहे, त्याला काही रूप रंग नाही आहेत. म्हणजे आपण म्हणतो निळा निळा कृष्ण, रामाला सुद्धा निळं दाखवतो, त्याचे मिनिंग्स, इनर टीचिंग्स आणि इनर मिनिंग्स अलग आहेत. पण आपल्याला
सामान्य मनुष्याला इतक्या लोअर लेवलवर, ग्राउंड लेवलवर जडामध्ये भक्ती कळावी, विचार करावे, प्रेम कळावं, ज्ञान मिळावं, आणि म्हणून त्यांनी सगुण रूप सादर केलेलं आहे स्वतःचं. पण त्याचं खरं स्वरूप आहे निर्गुण. निर्गुण आणि निराकार. म्हणजे ना स्वरूप, म्हणजे शरीर नाही, कुठलाही आकार नाही, त्याला कुठला रंग नाही, कुठली ठेवण नाही, गाल असे, ओठ असे. ते तर माणसानी व्यक्त केलेलं टेम्पररी स्वरूप, पेंटिंग वेंटिंग काढतात तर तसं काही आहे नाही. आधी स्वरूप जे आहे ते शक्ती स्वरूप आहे. ती नुसती एनर्जी फॉर्म आहे, लाईट आहे फक्त, पॉवरफुल, पॉवरफुल एनर्जी आहे. बाकी त्याला काहीच रूप रंग नाहीये काही. पार्था महासुख ऐसे शब्दातीत निश्चयाची प्राप्त केले ज्यांनी, स्वये सुख रूप होऊनी ते ठेले कृतकृत्य झाले येणे मार्गे. सांगितले आम्ही ऐसे हे साधन अनुष्ठिती जाण शरीरीजे. हे जे आता मी पूर्ण अनुष्ठान सांगितलं साधनेचं, जे ह्याच्या मार्गाचं आहे, नाथपंथाचं, ते जे शरीरानं ऍक्च्युली फॉलो करतात, योगाभ्यासे शुद्ध होऊनी भले माझी या पावले योग्यतेसी. शेवटी माझ्या स्वरूपाला एकरूप होतात, कारण मी सुद्धा त्याच्याकडनंच आलेलो आहे. आणि योगाभ्यासे शुद्ध, प्युरिफाईड. योगाभ्यास परवा पण सांगितलं होतं, योगाभ्यास हा शुद्धीकरणासाठी आहे, शुद्धी करतं. नसा नाड्या अवयव शुद्ध करणं, फिजिकल ग्रॉस बॉडीला शुद्ध करण्याचं काम योगाभ्यास करतो. प्राणायाम आणि आसन. देखे देहाकार हीच कोणी मूस, तीत ब्रह्मरस ओतुनिया. पार्था जणू काय घडविली मूर्ती, ऐसेची दिसती शरीरेती. मूस म्हणजे जो बाहेरचा आउटर, काय म्हणतो आपण त्याला, अ, त्याच्यामध्ये आकार वेगळे वेगळे देण्यासाठी आपण अ, हे करतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये धातूचा रस ओतला की तशी मूर्ती बनते. काय शब्द विसरलेस. साचा. हा, हा, साचा. साचा बनवतो आपण, तसा तो साचा मध्ये ब्रह्मरस ओतल्यानंतर तो कसा होईल इतका दिव्य, असा तो साधक बनतो, असा तो योग्याचं स्वरूप बनतं. की प्रत्यक्ष त्या ब्रह्माचा रस काढून त्याच्यात टाकावा, त्याचं इम्प्युरिटीज काहीच नाहीत. नुसता आकार देण्यासाठी तो साचा वापरला, ते शरीर वापरलं, आणि रस मात्र वरून डायरेक्ट उतरून त्याच्यात पडलेला आहे. अशी मूर्ती कशी असेल, इतकी तेजस्वी, इतकी प्रचंड, त्याच्यामध्ये वेगळीच एनर्जी असते, म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत. स्वानुभूती ऐसी हृदयंतरी ठाके, तरी सर्व झाके विश्वची हे. तव पार्थ म्हणे बोलत आहे साच, संदेह नाहीच येथे काही. सांगितले देवा तुम्ही जे साधन, ब्रह्मप्राप्ती स्थान तेची होय. हे नक्कीच असणार, कारण तुम्ही सांगताय याचा अर्थ हे नक्की, संदेह म्हणजे काही डाऊट घेण्याची गोष्टच नाही आहे ही. इतकं सुंदर वर्णन तुम्ही, सगळा सगळा मार्ग सांगितला, सगळी पूर्ण एक एक गोष्ट तुम्ही सांगितली. हे ब्रह्माला प्राप्त करण्याचं स्थानच असू शकतं. म्हणून या तेथे ब्रह्म साक्षात्कार घडेल साचार जीवा लागी. आपोआपच पॉसिबल आहे ब्रह्म साक्षात्कार घडणं. साक्षात्कार म्हणजे काय? भेट होणं. चालविती दृढ ऐसा योगाभ्यास, निश्चय तयास ब्रह्मप्राप्ती. हेची आता मज भले कळो आले, जैसे सांगितले तुम्ही देवा. जसं तुम्ही सांगितलं ते सगळं मला कळलं. योगाभ्यास आहे, साधना आहे, कसं करायचंय, कशी कुंडलिनी कशी चढते, कशी भेट होते जीवाशिवाची. योगाची ही गोष्ट ऐकताची चित्त होतसे जागृत ज्ञाना ठाई. तरी येता मग प्रचित ती तैसी होईल ना कैसी तल्लीनता. म्हणून या तुम्ही बोललेले जे काही, अन्यथा ते नाही निस्संदेह. त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. तुम्ही जे सांगितलं सगळं मला पूर्ण पटलेलं आहे. परी ऐके देवा, विनंती ती येथ, देवोनी या चित्त क्षणभरी. आता तो काहीतरी विनंती करतोय, त्याला सगळं कळलंय, ठीक आहे, मानलं पूर्ण. आता तू जोहा सांगितला योग, तोची आला चांग मना माझ्या, मला पटला. परी माझ्या ठाई योग्य त्याची वाण, तरी अनुष्ठान कैसे घडे. स्वभावे जे काही माझ्या अंगी बळ, तेणेची केवळ जरी साधे. तरी सुखे हाची अभ्यासी न योग,
जेणे कार्यभाग अनायासे किंवा देवा तुम्ही बोलिले साधन वाटले कठीण आचराया तरी ते फिरून दुजे विचारीन योग्य ते वाचून साधेल जे वाण म्हणजे कमतरता माझ्या आतमध्ये माझ्या ठाई योग्यतेची वाण तरी अनुष्ठान माझ्यात जर कमतरता म्हणजे विकनेसेस इम्प्युरिटीज असतील तर माझ्याकडनं कसं घडेल जरी हे योग्य असलं बेस्ट असलं साधन तरी ते माझ्याकडनं कसं घडेल तरी सुखेची हा अभ्यासीन योग जेणे कार्यभाग अनायासे किंवा देवा तुम्ही बोलिले साधन वाटले कठीण आचराया तरी ते फिरून दुजे विचारेन ते सोडीन किंवा दुसरं काहीतरी विचारेन की मला हे जर हे ठीक आहे मला पटलं सगळं करीन पण इम्प्युरिटीज असतील तर मी कसं करू मला जर कठीण वाटलं करून बघीन मी कठीण वाटलं तर मी दुसरं ऑप्शन आपल्याला आपण म्हणतो ना की आपण गुरूंना म्हणतोय मला जरा कठीण वाटतंय मला आणखीन सोपं करून किंवा टीचरलाही सांगतो हे गणित सोडवायचं मला अजून नाही एका स्टेपवर मी अडलोय मला सोपं करून सांगा अजून सोपं करा अजून सोपं करा तर दुसरं काहीतरी सोल्युशन द्या ऐसाची उद्देश अंतरी म्हणून जाहले कारण पुसावया मग म्हणे देवा आता द्यावे चित्त ऐकेले का येथ पुसत असे निरुपली तुम्ही योग साधनाही सांग कोणातेही साधवेल योग्य ते वाचून किंवा ही साधना साधेल ना कोणा ऐसे आहे तव बोले देव हे कोणाला तरी साधलंय का एवढी जी तुम्ही सगळी साधना सांगितली कोण योग्यता कशी पाहिजे त्याला आणि काय करायचं आणि अशी केली आहे का कोणी अजून कोणी आहेत का असे लोक की ज्यांनी सांगितली आणि केली आहे तर देव काय म्हणतायत कृष्णदेव ते बघूया तव बोले तेथ देव कृष्णराय पुससी हे काय धनुर्धरा हे काय विचारतोयस हा तो योग पंथ थोर मोक्षदायी परी जे जे काही आणि कही सर्वसाधारण ते तरी साधन योग्य ते वाचून सिद्ध होय परियोग्यपण प्राप्तीचा अधीन सर्वथैव जाण धनंजया आता गंमत अशी आहे माणसं म्हणतात हे मला शक्य आहे का मी करू शकेन का म्हणजे त्याच्या मागे हिडन ब्रॅकेट मध्ये ही गोष्ट असते माझ्या कम्फर्ट झोन मध्ये आहे का तर मी करू शकते नाही तर मला नाही जमत हे ठरवणारं कोण मला जमेल नाही जमेल हे लिमिटेशन आहे हे कोण कोण टाकतंय तर ज्याला कम्फर्ट मध्ये राहायचा मी आहे त्याला त्रास नकोय उगीच सकाळी कुठे उठा उगीच आसनं कशाला करा उलटे पुलटे प्राणायाम कशाला करा ध्यान कशाला बसू ते कशाला उगीच करत राहू मला खूप वेळच नाही लोकांकडे वेळ नाही माझ्याकडे वेळ नाही बाई माझ्याकडे वेळ नाही बाई अगदी इतकं ब्रह्मवाक्य आहे ते अगदी वेळ नाही किती लोक बोलतात वेळ नाही अरे काढाल तर वेळ निघतो वेळ नाही कसा वेळ नाही कसा वेळ नाही हे उत्तम हे आहे तसं इथे ते म्हणतायत योग्यता म्हणजे काय असते वस्तू बाजारात मिळते का ती योग्यता आपण म्हणतो मी योग्य नाही बहुतेक त्याला अरे खूप प्रॉब्लेम आहे हा तसंच ते अर्जुनालाही ओरडतायत कोण ठरवणारी योग्यता तू जसं ठरवशील तसं होईल तू म्हण की मी योग्य आहे आत्ताच मी सांगितलं ना मी आधी शक्ती आहे तर मग सगळंच योग्य आहे सगळं पॉसिबल आहे सगळ्या एनर्जीज आहेत माझ्याकडे बुद्धी आहे शक्ती आहे ज्ञान आहे वाणी आहे भाषा आहे सगळं आहे मग सगळी योग्यता आली ना आपोआपच ज्या क्षणी मी म्हणलं तेव्हा येणार माझ्यात ती योग्यता ज्या क्षणी जर म्हणलं की मी राम आहे हा राम माझ्या हृदयात आहे आला मर्यादा पुरुषोत्तमाचा सगळा गुण योग्यता कोण ठरवणार योग्यता हा असा भाग आहे की जो ऑप्शनल म्हणजे आपण पाहिजे तर आपण योग्य बनू नाहीतर मी अयोग्य असं आपण म्हणतो ठीक आहे कोर्स थोडी करायचा आहे की मला कॉमर्सला नाही मी अयोग्य आहे त्याला कारण मेंटल ॲबिलिटी नाही मला काही गणित आणि फायनान्स आणि या सब्जेक्ट मध्ये अकाउंट्स आणि याच्यात ती योग्यता एक वेळ समजू शकतो तो इंटरेस्ट आहे पण तो सुद्धा मी 10वी 12वीच्या क्लासेसना 2 3 वर्षापूर्वी गेले होते तर मी त्याच्यावरही क्रॉस मारलेला होता मी म्हणलं हेही मी ऍक्सेप्ट नाही करत की मला गणित नाही जमत कारण त्यांनी काही थोडाच ब्रेन असा डेव्हलप करून पाठवलाय की मी लेफ्ट ब्रेन वीक करीन मी राईट ब्रेन स्ट्रॉंग करून पाठवीन असं थोडंच असतं ही माणसं ठरवतात मुलं ठरवतात मला लँग्वेज मध्ये इंटरेस्ट आहे मला सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे मला मॅथ्स आवडतं मला हिस्ट्री जिओग्राफी नाही आवडत काय बरं त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे सगळं ज्ञानच आहे ना शेवटी
थोडं इकडनं जातं, थोडं तिकडनं जातं. ब्रेनच्या एक भाग एक एक काम करतो, दुसरा भाग दुसरा. असा वीक थोडीच असतो कोणाचा. माझा लेफ्ट ब्रेन वीक आहे असं म्हणावं आणि मग राईट ब्रेननी काम करावं का? असं हे सगळं सगळं ठरवणं आहे. माणूस स्वतःच ठरवतो. मी अक्षरशः तिथे म्हणलं होतं, माझ्या अकॉर्डिंग कुठलाही सब्जेक्ट लाइकिंग डिसलाइक वाला असू शकत नाही. सगळं करू शकतो ह्युमन ब्रेन, सगळं. कम्प्युटेशन करू शकतो, थिअरीचा अभ्यास करू शकतो, लँग्वेजेस समजू शकतो. पण तिथे आपण लिमिटेशन टाकतो, आपण बॉर्डर लाईन टाकतो, आपल्याला आपण लिमिट करतो, मर्यादा टाकतो की मी याच्या पलीकडे जाऊ नाही शकत. मग स्वतःच टाकायची लिमिटेशन आणि स्वतःच ओरडायचं. ते पोपटाचं उदाहरण होतं ना, नळी पकडायची आणि म्हणायचं मी उडू शकत नाही, मी उडू शकत नाही, मी उडू शकत नाही. हे इथे पण लागतं. हे लिमिटेशन टाकणारे कोण? ही योग्यता ठरवणं कोण? तर तूच आहेस. तूच अयोग्य ठरवतोय स्वतःला. हे काही वरून मॅन्युफॅक्चरिंग होत नाही काही. तो बसलेला वर काही फॅक्टरी नाही आहे की या 4-5 जणांचे राईट ब्रेन स्ट्रॉंग करा, लेफ्ट ब्रेन वीक करा आणि पाठवून द्या. सगळे बॅलन्स्ड असतात. ते एक्सरसाइजेस असतात. मेमरी डेव्हलपमेंटचे, मेमरी रिटेन्शन, क्रिएटिव्हिटी, हे सगळे ब्रेनचं फंक्शनिंग आहे. बॅलन्स जेव्हा इम्बॅलन्स होतो, जेव्हा तो ब्रेनच्या मशीनमध्ये फंक्शनिंग मध्ये माल फंक्शनिंग असतं, तिथे गडबड असते. म्हणजे कुठली मुलं जी मेंटली रिटार्डेड किंवा काहीतरी बर्थ होताना त्यांच्या बरोबर ट्रॅजेडी होते, तेव्हा ते खेचाखेच होते नसांची, नाड्यांची, तेव्हा जे जीव जन्माला येतात त्यांच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असतो. तिथे आपण म्हणू शकतो की ह्याला हे जमू शकत नाही, ते लिमिटेशन आहे. धडधाकट नॉर्मल पद्धतीने जन्माला आलेले लोकांमध्ये लिमिटेशन असू नाही शकत. ते डेव्हलप करायचे असतात, त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटीज असतात. लहान मुलाचं संगोपन करताना त्याला त्या पद्धतीनं ऍक्टिव्हिटीज द्याव्या लागतात, एक्सरसाइजेस, की जेणेकरून त्याचा राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेनच्या फॅकल्टीज ओपन होतील, डेव्हलप होतील, फंक्शन करतील, कमांड येईल त्याच्यावर. हे सगळं ट्रेनिंगचा पार्ट आहे. आणि म्हणून आता बराच रिसर्च चालू असतो, सतत रिसर्च हा कंटिन्यू प्रोसेस आहे. त्यामुळे अकॅडमिक्सच्या रिसर्चनी आता ते एज्युकेशन सिस्टम मध्ये चेंजेस आणलेले आहेत. आता बरंच प्रॅक्टिकल ओरिएंटेड बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहे, ते करून दोन्ही साईडचे ब्रेन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हे दिलेलं आहे. तरीही पॅरेंट आणि मुलं त्याच्यातूनही मार्ग काढतात की मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, ते नाही आवडत, ते नाही आवडत, ते नाही आवडत. मी सगळ्यावर क्रॉस मारला होता. त्या मुलांच्या सेशनला मी गेले होते. म्हणलं मला मान्य नाही, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, सगळं आवडलं पाहिजे. 12वी पर्यंत सगळं तुम्हाला जे असेल समोर ताटात, 10वी पर्यंत, 12वी नाही म्हणू शकत, 12वीला स्ट्रीम येतो वेगळा वेगळा. 10वी पर्यंत सगळं प्लॅटर खाल्लं पाहिजे जे समोर ठेवलेलं आहे. जे असेल ते आपण जेवताना म्हणतो ना, साऊथ इंडियन प्लॅटर, नॉर्थ इंडियन प्लॅटर, चायनीज प्लॅटर. ते प्लॅटर सगळं खाल्लं पाहिजे, म्हणजे सगळे सब्जेक्ट आले पाहिजेत, पचले पाहिजेत, कमांड आला पाहिजे. तर ती योग्यता कोण ठरवणार? साधना करायची योग्यता. तिथे वय आडवं येत नाही, कुठलं इंद्रिय आडवं येत नाही, काही आडवं येत नाही. मी आडवा येत असतो. आणि पुढे तो तेच ओरडतोय, परियोग्यपण प्राप्तीच्या आधीन सर्वथैव जाण धनंजया. होनी अयोग्य करावे जे काज, फळे ते सहज आरंभीच. सुरुवातीपासूनच योग्य आहे म्हणावं आणि सुरू करावं, मग आपोआप फ्रूट हातात येतं. योग्यता ती काय? ऐसी वस्तू आहे सहज येतील आहे बाजारात. आणि योग्यतेची असे काय खाण की ते तेथे जाऊन आणावी की. अशी कुठे मार्केट आहे का, जागा आहे का, की अमुक योग्यता, मेडिकलची योग्यता, इंजिनिअरिंगची योग्यता, साधक होण्याची योग्यता, आध्यात्मिकतेची योग्यता, बिझनेसची योग्यता, अशा काही योग्यता आहेत का वेगळ्या वेगळ्या? ते सेल्फ इंटरेस्ट असतात, ते माणसाचे इंटरेस्ट असतात. ती ओरिजिनल योग्यता असू नाही शकत, आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये तर बिलकुलच नाही, आणि अभ्यासात तर त्याहून नाही. आणि योग्यतेची असे काय खाण की तेथे जाऊन आणावे ती. क्षणैक विरक्त जाहला जो येथे, तेवी नियमित देहधर्मी. ऐसा व्यवस्थित राहे व्यवहारी, तोची अधिकारी नोहे काय. हे केवढा मोठा आहे, बरं छोटसच आहे.
क्षणैक विरक्त. क्षणैक म्हणजे थोडासा विरक्त जाहला जो येथे तेवी नियमित देहधर्मी ऐसा व्यवस्थित राहे व्यवहारी तोची अधिकारी नोहे काय. लावणी हा कस करिता विचार तुझही साचार योग्यताही. म्हणजे विरक्त क्षणासाठी विरक्त, जिथे काम करायचं नसतं तिथे विरक्त, जिथे जे नको असतं तिथे विरक्त. बाकी सगळा मस्त देहधर्म चाललेला आहे, सगळा व्यवहार व्यवस्थित आहे. अर्जुनाची ऐसी फेडली आशंका प्रसंगेची देखा योगेश्वरे. मग देव म्हणे ऐसी ही व्यवस्था तुझ लागी पार्था सांगितली. मी व्यवस्थित प्रोग्राम तुला दिलेला आहे. सोडोनी नियमे वागे जो यथेष्ट अपात्र तो येथ स्वभावेची. अपात्र कोण आहे? जो आपल्या मनाने वागत सुटलाय, काही त्याला लिमिट नाही, काही मर्यादा नाही, अमर्याद सगळं व्यवहार चाललेला आहे, पाहिजे तसं आपल्याला जगतो आहे, तो अपात्र आहे. ज्याला माहितीच नाही कसं जगायचंय, त्याला ज्याची योग्यता ठरवणं त्याला माहिती नाही, असलेल्या पोटेन्शियलला तो वापरू नाही शकत, असलेल्या आतल्या शक्तिमातेला नाही वापरू शकत, शिवाला नाही, शिवा एनर्जी आपल्यात आहे. मस्क्युलाइन अँड फेमिनाइन बोथ एनर्जीज वी हॅव. आपल्याकडे दोन्ही आहे, आपण ते दोन्ही वापरतच नाही, गळपटलेले राहतो. म्हणून पुरुषार्थ मागितलेला आहे विवेक चूडामणीमध्ये. पुरुषार्थ म्हणजे पुरुष असणं असं नाही, आपल्यातला पुरुषार्थ, की ठरवलं त्याला करणारच. डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, कॉन्फिडन्स, मस्क्युलाइन फॅकल्टीज आहेत. लव्हिंग एनर्जी, ऍडजस्टमेंट, सॉफ्टनेस, हे फेमिनाईन क्वालिटीज आहेत. प्रेम करणं, जनरॉसिटी, हे सगळं सॉफ्टनेस आपल्यामध्ये असतो, तो फेमिनाईन आहे. पण पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये दोन्ही, मस्क्युलाइन फेमिनाईन, यिन अँड यांग दोन्ही असतं. कधीही कुठेही इम्बॅलन्स नसतो. तो इम्बॅलन्स आपण करतो विचारांनी ठरवून स्वतःच. आपल्याला नको असतं म्हणून बेसिकली आपण करतो. आपण आता इथे थांबूया. हा कितवा, 15 अध्याय, 15 श्लोक पूर्ण झाले. 16वा आपण मंगळवारी घेऊ.